ये खाली. टी शर्ट्स आहेत ते वेगळेच ठेवते. रात्रीचे नाईट ड्रेस तर त्यावेळेस मग ते थंडीचे स्वेटर वगैरे मी सगळे असे वरती ठेवून दिले. आता मला ते परत काढायला लागते कारण लिटरली रात्री. हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्या दिवशी अवेंट्सचं कपाट आवरलं, माझं राहिलं होतं तर म्हटलं घरी जायच्या आधीच व्यवस्थित सेट करून ठेवते कारण बॅक टू बॅक आल्यानंतर कामं आहेत, गणपती वगैरे राहतील, त्याच्यानंतर मला काही वेळ मिळणार नाही. म्हटलं चला ते पटपट कामं, ते कुठल्या पॅन्ट्स न्यायच्या, कुठल्या ठेवायच्या, ते सगळं मग त्या हिशोबाने आज ते आवरायला घेतेय. तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण किती पण आवरा, ते परत परत त्या गोष्टी 2-3 महिन्यांनी परत असल्या तशा होतात, जे की माझ्याकडनं तर नेहमीच होतात. आता सगळ्यांकडनंच होतात की नाही माहित नाही, माझ्याकडनं ह्या हमखास होतात आणि मला ते आवरावंच लागतं. तर आता घरी काही टी शर्ट्स न्यायचे, यातले काही टी शर्ट्स आहेत, त्या हिशोबाने मला करायला लागेल. तसंच सगळं सॉर्ट करते. वॉकचे टी शर्ट्स आहेत ते वेगळेच ठेवते. रात्रीचे नाईट ड्रेसचे टी शर्ट्स ते वेगळे ठेवते आणि इव्हन गार्डन मध्ये आऊला वगैरे घेऊन जाते ते टी शर्ट्स वेगळे ठेवते, जेणेकरून मला सगळ्या गोष्टी इझी जाते. तर यातले बरेचसे टी शर्ट आता असे आहेत जे की मी आता घालणार नाहीये, तर ते पण मला एकदा बघायला लागेल. पण घरात तर मी अजून घालू शकते, त्याच्यामुळे ठेवते. ह्या मी ॲमेझॉनवरून पॅन्ट्स मागवल्या होत्या, पण माझ्या हिशोबाने त्या इतकं काही खास निघाल्या नाही कारण त्याचे बरेचसे असे धागे आहेत ना निघून गेले. इव्हन प्रिंट सुद्धा असे खराब झालेले आहेत. तर मी आता वापरत असते घरामध्ये, बट ते वापरणं असं आहे कारण त्या बऱ्यापैकी खराब झालेले आहेत. तर आपण जसे प्रोडक्ट्स घेतो म्हणजे कॉस्ट वाईज तसं सगळं असतं. सगळ्या पॅन्ट्स तर ह्या अशाच खराब झालेल्या आहेत. हा एक ड्रेस असा चांगला आहे, अजून आम्ही घेतला होता जॉकी मधून 3 वर्षापूर्वी आणि अजून स्टील तसाच आहे. असे ड्रेस, चांगले ड्रेस घेतले की चांगले दिवस टिकतात, पण ते मात्र खरं आहे. ड्रेसचं मेंटेनन्स खूप असतं, म्हणजे प्रत्येक वेळेस इस्त्री वगैरे करायला लागते, तेवढा वेळ का आपल्याकडे नसतो. आता ही पॅन्ट मला येत नाही, मोठी झाली, त्याच्यानंतर घरामध्ये वगैरे घालायला ठीक आहे, पॅन्ट्स मध्ये जाईल. कलर्स मध्ये ती पण छान निघाली. जिमवेअर मध्ये झाली.
नंतर लेगिन्स घेतली होती. आणि विषय असा आहे की ती आता मला फार मोठी होते. अजून इतकी थंडी नाही. हे वाला जो स्वेटर आहे हे मी ठेवूनच येते, कारण अजून काही इतकी थंडी नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं लगेच नको थंडीचे कपडे घालायला, जेणेकरून माझं वॉर्डरोब बऱ्यापैकी ही पॅन्ट पण मला खूप लूज होतीये, जी की मी आता घालणार नाहीये, कारण खूपच जास्त लूज होते. बाकी लेगिन्स चांगल्या राहिल्यात, कारण लेगिन्स चांगल्या क्वालिटीचे होते, त्याच्यामुळे ते अजूनही चांगले आहेत. सॉक्स कुठे गायब होतात लगेच लगेच. डिफरंट. दोन, तीन, चार, पाच सॉक्सचे पेअर सापडले. बाकीचे कुठे गेलेत? चला आता पटपट लावून घेते. एना वर्षी घेतलेली होती बघा, ती पण मला मोठी व्हायला लागली. सगळ्या गोष्टी मोठ्या व्हायला लागल्या.
मागवलेलं आहे लेगिन्स. त्यानंतर हे माझे अननेसेसरी 2 ड्रेस. This is my bath gown. कुर्ती मी आता घरामध्ये घालायला काढलेत, देवालेत आहे. ड्रोप तर आता छान लावून झालेला आहे आणि आता हा एवढाचा पसारा निघाला आहे इकडचा. हा आता जाणार आहे कॉट मध्ये, कारण माझ्या इकडे आता मला अननेसेसरी वस्तू तिथे ठेवायच्याच नाहीये. तर मागच्या वेळेस एकदा आवडलं होतं तेव्हा एवढाच पसारा काढला, पण आता परत एवढा निघालाय. तर चला मी. अरे वा, काय खाताय रमेश? काय रे, उपमा? वा वा वा, मी पण खाऊ? इकडे तिकडे न बसू. आओ नाही ना बेटा. अवेश, तुला खायचंय का? तुला खायचं असेल तर हे कर. मला खायचं आता, मग मला नाश्ता करायचा आहे. तुला पण देऊ? अरे वा 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 वा. काकू, तुम्ही बनवलेला उपमा अवेश पण खातोय. हो, छान झाला का? छान 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 छान. कसं म्हणायचं? छान 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 छान. हे बघा ना, छान झाला का? मन असं मन छान 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 छान. खूपच सुंदर केला रे, खूपच सुंदर केला. किती चमचे खाल्ले तुमच्याकडे? 3-4 घास खाल्ले. आपल्या मम्मीचे कोण घेतले? मम्मीवर गेलाय ना? हो म्हटलं तो. हो, पण ते उपमा खूपच सुंदर बनवलं त्यांनी, है ना? इतकी चव आहे त्याला. चहा घेणार का रे? नाही झाला नाही एकदा पप्पा. किती चहा घ्यायचा? 2 चहा झाले. 11 चहा. आता डिप तो खेळला नसेल तर डिपचा घेतो, नाही तर मग याचा करतो, दार्जिलिंगचा. नाही, मी नाही. दार्जिलिंगचा करतो. चहा प्यायचंय का?
बघा ना गंमत, खाली उतरतो वर चढत चढवत. काय म्हणतो रे काकू? जावर काकू भेटू मी, ये खाली जा, काकूला भेटू मी जा. चिकन जैन बाई बाई जाएगा इकून जा कडाकडा आणि जा ग्लास आणि जा कडाकडून जा जा नाही चढ. चला खेळ सापडला नाही एक म्हणून. आता रात्रीचे वाजलेत 10:15 आणि हा जो ब्लॉग मी टाकणार आहे तो आधीचा आहे. म्हणजे सगळ्यात जुना ब्लॉग पण मी टाकायचं राहिलं होतं कारण मध्ये खूप सगळ्या गोष्टी येत होत्या. सो मेन म्हणजे त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल आवेशचे हेअर्स पण मोठे आहेत आणि आता त्याचं छान हेअरकट पण केलेलं आहे. तर आवेश माझ्याजवळ असं झोपलेलं आहे, मग थोडंसं हळूहळू बोलते आहे. तर त्या दिवशी काय झालेलं की खूप सगळे म्हणजे कपाट वगैरे आवरायचं राहिलं होतं. आवेशचं आवरलं होतं पण माझं राहिलं होतं. त्याचं ऑलरेडी मी ब्लॉग शूट केला होता आणि त्याचं टाकलं पण होतं पण माझं राहिलं होतं. तर मग माझे सगळे कपडे वगैरे मी सेट केलेत आणि आता थंडी एवढी नव्हती त्यावेळेस पण आता थंडी आहे. तर त्यावेळेस मग ते थंडीचे स्वेटर वगैरे मी सगळे अशी वरती ठेवून दिलेत. आता मला ते परत काढायला लागते कारण लिटरली रात्री सॉक्स घालून झोपायला लागते, इतकी थंडी वाजते. आणि आता ते सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर आम्हाला गावाला जायचं होतं, म्हणजे 15 ऑगस्ट झाला त्याच्यानंतर हे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि आता सप्टेंबरच चालू आहे बहुतेक असं. तर मग त्या ब्लॉगमध्ये मी काही ॲमेझॉनवरनं पॅन्ट्स मागवल्या होत्या. ते अगदी स्वस्त म्हणजे 300-400 पर्यंत म्हणजे 6 पॅन्ट्स आल्या होत्या. आता आपण म्हणतो ना की जर किंमत कमी असेल तर काहीतरी कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. तर त्या पॅन्ट्स ज्या आहेत ना त्या मी घरामध्ये ज्या मी तुम्ही बघा ब्ल्यू कलरची, येलो कलरची, पिंक कलरची अशा 2-3 पॅन्ट्स तुम्ही बघितल्या असतील. तर मला असं घरात घालायलाच पाहिजे होत्या, असं काही खूप महागाच्या मला घ्यायच्या नव्हत्या. कारण म्हटलं बघू हे वापरून बघू, जर स्वस्त आहे तर वापरून बघू कसं काय वाटतं कसं. तर त्या पॅन्ट्स म्हणजे पैसे वसूल झाले असं आपण म्हणू शकतो. पण एवढं आहे की खूप सगळ्या नाही टिकल्या. नंतर त्याची जी प्रिंट्स आहेत जसं जसं मी धुत गेले ना त्याची जी प्रिंट जी आहे ना ती निघायला लागली. म्हणजे आता मी आज तर ती पॅन्ट नाही घातलेली बट बऱ्याच आहेत माझ्या ब्लॉगमध्ये. तर आणि थोड्याशा बुणग्या पण आल्यात आणि थोडीशी फाटली पण अशी नाही का. तर मग मला तेच म्हणायचं होतं त्यातले मग आता मी 1-2 टाकून पण दिल्यात. तेच म्हणायचं होतं की जर स्वस्त असेल ना तर मग पॅन्ट्सचं म्हणजे कमी पैशांमध्ये जर ऑफरमध्ये मिळत असेल तर काहीतरी कुठेतरी असं असतं की मग ते जास्त दिवस टिकणार नाही वगैरे आणि चांगल्या क्वालिटीचे घेतले तर मग जास्त दिवस टिकतात. आता त्याच याच्यामध्ये ना माझा एक नाईट ड्रेस आहे तो मी माझ्या माहितीप्रमाणे याच्यामधून जॉकीमधून घेतला होता. त्याला 3-3.5 वर्ष होऊन गेलेत, अजून तो तसा आहे तसाच आहे. फक्त त्याचं जे इतका वापरला मी तो इतका वापरला. ब्ल्यू कलर जर तुम्ही बघितलं असेल असं प्रिंट्स म्हणजे जास्त प्रिंट्स नाही असं स्काय ब्ल्यू कलरचा वगैरे तो मला जवळ 3.5-4 वर्ष झाले आणि तो अजून तसाच आहे. फक्त ना फेड झाली आता ऑब्व्हियसली. आता किती दिवस टिकणार होतो. त्यावेळेस मी काहीतरी 1200-1300ला तो घेतला असेल असं. तर तोच एक मला मेन म्हणजे ह्या व्हिडिओतून ते शेअर करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवेश ना त्यावेळेस चांगल्यापैकी म्हणजे आबासोबत नाश्ता करतो वगैरे वगैरे. पण आता माहीत नाही काय झालं आता अजिबात जेवायला म्हणत नाही आहे आणि 2 दिवसापासून वॅक्सिन पण झाले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला वेगळा ब्लॉग टाकले की काय झालं काय नाही झालं. सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हो चॅनलला सबस्क्राईब शेअर केलं असेल तर नक्की करून जा. बाय.